नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 26 जून 2026 रोजी नांदुरातून श्री संत जंगली महाराज दिंडी सोहळ्याचे भक्तिमय प्रस्थान। 150 वारकरी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नांदुरा शहरातील महादेव गोरक्षण संस्थान श्री संत जंगली महाराज मंदिर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत जंगली महाराज दिंडी सोहळ्याला आज भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सुरुवात झाली। विठुरायाच्या दर्शनाची आस मनात बाळगून सुमारे 150 वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी अशा अखंड नामघोषात पंढरपूरकडे रवाना झाले। दिंडी प्रस्थानापूर्वी श्री संत जंगली महाराजांच्या मंदिरात विधिवत पूजन, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला। भगव्या पताका, तुळशी वृंदावन, वीणा, टाळ, मृदुंग आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारा हा सोहळा उपस्थित भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। या दिंडीमध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। वारकरी संपूर्ण प्रवासात हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन आणि अखंड नामस्मरण करत पायी श्रीक्षेत्र पंढरपूर गाठणार आहेत। दिंडी मार्गावरील विविध गावांमध्ये वारकऱ्यांचे स्वागत व अल्पोपहाराची व्यवस्था स्थानिक भाविकांकडून करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। वारकरी संप्रदायाची अनेक शतकांची परंपरा जपणारा हा दिंडी सोहळा समाजात भक्ती, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा ठरत आहे। विठ्ठलभक्तीच्या या पवित्र यात्रेमुळे नांदुरा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून आषाढी वारीचा उत्साह सर्वत्र अनुभवायला मिळत आहे। यावेळी मंदिराचे पदाधिकारी, दिंडी प्रमुख, वारकरी, भाविक तसेच नांदुरा शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते। सर्व वारकरी सुखरूप पंढरपूरला पोहोचून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन परतावेत अशी प्रार्थना उपस्थित भाविकांनी केली।